परिसरामध्ये धुराचे लोट पाहायला मिळाले। अहमदाबादच्या हॉर्स कॅम्प जवळ ही विमान दुर्घटना झाली आहे। अपघाताच्या वेळेला विमानामध्ये 135 प्रवासी असल्याची माहिती मिळते। अग्निशमन दलाच्या 7 गाड्या आता या ठिकाणी दाखल झाल्या आहेत। एअर ॲम्ब्युलन्स देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि संपूर्ण परिसर जो आहे तो आता रिकामा करण्यात आलेला आहे। तर सरकारी हॉस्पिटल जवळच हे विमान क्रॅश झालेलं आहे। या अपघातावेळी या विमानात 135 प्रवासी असल्याची माहिती आहे। हे विमान लंडनला जात होतं। एअर इंडियाचं हे विमान होतं। एअरपोर्टवरनं उड्डाण घेतल्यानंतर टेक ऑफच्या वेळेलाच त्या ठिकाणी अपघात झाला। आयजीपी कंपाऊंडमध्ये हे विमान जे आहे ते क्रॅश झालेलं आहे। विमान लंडनला जाणार होतं आणि त्यात 135 प्रवासी असल्याची माहिती आहे। हे विमान जिथे क्रॅश झालंय तिथे जवळच सरकारी रुग्णालय आहे। तातडीनं त्या ठिकाणी फायर ब्रिगेड आणि पोलीस यंत्रणा दाखल झालेली आहे। एअर ॲम्ब्युलन्स दाखल झालेली आहे। हे विमान क्रॅश झाल्यानंतर त्या परिसरात संपूर्णपणे धुराचे लोट उठत आहेत। 135 प्रवासी या अपघातावेळी विमानात होते। हे विमान हॉर्स कॅम्प जवळ दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे। तर गुजरातच्या अहमदाबाद या ठिकाणी सगळ्यात मोठा अपघात या ठिकाणी झालेला आहे। ही ती दृश्य आपण पाहतो की या ठिकाणी आता बचाव कार्य केलं जात आहे। मेन रोड जो आहे रहिवासी परिसर आहे हा सगळा आणि मेघानी जवळ टेक ऑफ करतानाच या विमानाचा अपघात झालाय। अहमदाबाद मधला हा सगळ्यात मोठा विमान अपघात। प्रवासी विमान यामध्ये कोसळलेलं आहे। टेक ऑफ नंतर 10 मिनिटातच हे विमान या ठिकाणी कोसळलं। अपघाताच्या वेळी विमानामध्ये 135 प्रवासी होते। टेक ऑफच्या 10 मिनिटांनंतरच हे विमान खाली कोसळलेलं आहे। अपघाताच्या वेळेला विमानामध्ये 135 प्रवासी असल्याची माहिती आहे। एअर इंडियाचं विमान होतं। 135 प्रवाशांना घेऊन ते लंडनला जाणार होतं। मात्र एअर इंडियाचं हे विमान अहमदाबादमध्ये कोसळलेलं आहे। सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या आता दाखल झालेल्या आहेत। इथे धुराचे काळे लोट आपण या ठिकाणी पाहतोय। सध्या बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे। टेक ऑफच्या 10 मिनिटातच हे विमान खाली कोसळलेलं आहे। टेक ऑफ केलं आणि त्यानंतर तातडीनं 10 मिनिटातच हे विमान प्लेन क्रॅश झालेलं आहे। एअर इंडियाचं हे विमान आहे जे अहमदाबादमध्ये मेघानीमध्ये कोसळलेलं आहे आणि यात मोठं नुकसान या विमान दुर्घटनेत झालंय। 135 प्रवासी यात होते अशी माहिती समोर येते। तर सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। प्रत्यक्ष या ठिकाणी आणखी काही दृश्य आपल्या समोर येतील। मात्र जे व्हिडिओ आले त्यामध्ये आपण पाहतो की या अपघातामधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। विमान कोसळल्यानंतर आता बचाव कार्य या ठिकाणी सुरू झालंय। इथे सरकारी हॉस्पिटल या सरकारी हॉस्पिटलमध्ये आता या सगळ्या रुग्णांना आणलं जातंय। प्लेन क्रॅश झालेला आहे। यामध्ये काही जण भाजले गेलेत, त्यांना या रुग्णालयामध्ये आणलं जातंय। हे सरकारी रुग्णालय इथूनच आता सध्या धावपळ या ठिकाणी पाहायला मिळते। स्ट्रेचर्स घेऊन देखील काही कर्मचारी एअरपोर्टच्या दिशेने धावलेले होते आणि जखमींना आता या रुग्णालयामध्ये इथे आणलं जातंय। या रुग्णालयातली ही धावपळ या ठिकाणी आपण पाहतोय। एअर इंडियाचा प्रवासी विमान या ठिकाणी कोसळलेलं आहे आणि काही प्रवाशांना आता या ठिकाणी आणलं जाते उपचारासाठी। ज्या ठिकाणी विमान कोसळलं त्याच्या बाजूलाच या ठिकाणी हॉस्पिटल आहे। तिथे आता या रुग्णांना आणलं जाते। ही दृश्य आपण पाहतोय। टेक ऑफ घेतल्या